की आता राजाला आपण जी आहे ती बातमी कळू. मग सैनिकाला बोलून घेतलं आणि राजाला एवढी गोष्ट सांगा म्हणले तुम्ही की बाबा नाही मला एका टायमाचं जेवण दिलं तरी चालतंय, पण जो घडा आहे ना तो चांगला ठेवा, फुटलेला घडा, मला पाणी प्यायला पडत नाही. पाणी जर एक टाइम माणसाला प्यायला मिळालं तर जेवण नाही मिळालं तरी चालतंय, पण पाणी लागतंय. ठीक आहे. तो सैनिक महाराज राजाकडे गेला, त्याच्या मुलाकडे गेला आणि तो म्हणला, राजाजी आपके पिताजी ऐसा कह रहे हैं कि उन्हें अगर एक टाइम खाना न दिया जाए तो भी चलेगा, लेकिन उनके पास जो घड़ा है पानी पीने का वो जो है वो अच्छा सा रखते, वो घड़ा फुटा हुआ है. असं जेव्हा राजाला म्हणलं म्हणा तो सैनिक, राजा एवढा गरम झाला मला, तो म्हणला त्यांना सांग दिवसभर नाही का म्हणा, आजपर्यंत मी जिवंत ठेवले हेच माझे उपकार आहेत म्हणा, तिथं का मी आलो तर हाय तो जो घडा आहे ना तो सुद्धा ठेवणार नाही. कोण कोणाला म्हणायला लागले? मुलगा बापाला म्हणाला. हो, औरंगजेब तेव्हा तसं म्हणला ना महाराज, तेव्हा तो सैनिक उदास मनात जे आहे ते राजाकडे गेला, म्हणजे त्या शहाजहाकडे गेला आणि सांगितलं की आपके बेटे ऐसा कह रहे हैं, वो कह रहे हैं की अगर मी जर तिथं आलो तर ते आहे सुद्धा ठेवणार आहे. वाईट वाटलं महाराज, खूप त्या राजाला वाईट वाटलं महाराज, बाप आहे तो. एवढं वाईट वाटलं महाराज, त्यानं 4 ओळी दिल्या महाराज राजाला पाठवण्यासाठी. उर्दू मध्ये ऐका, त्या ओळी अशा होत्या की पिसर तो अजब चालत मराठीतून सांगतो. पिसर म्हणजे मुलगा. तो राजा काय म्हणतो, बाबा तो असं कसं मुसलमान मजहब मानणार आहेस बाबा, जिवंत बापाला तू अन्न आणि पाणी देत नाहीस, आणि एक ते वेडे हिंदू इथं त्यांचे पूर्वज गेल्यावर सुद्धा वर्षभर ते अन्न आणि पाणी श्राद्धाच्या रूपात देतात. ही आपली परंपरा आहे महाराज, त्याच्यामुळे आपली परंपरा आपण जपली पाहिजे. आपले शास्त्र जे सांगतात ते आपण जपलं पाहिजे, या विधी म्हणून आपण केल्या पाहिजे.